तर नमस्कार मंडळी, आज खूप दिवसांनी ब्लॉग येता. तर सकाळी सकाळी माडात येऊन बघितलंय तर ह्या केळल्यानी सगळं विध्वंस करून ठेवलेल्यानी. ही बघा, ही कवळी आडसारा सगळी पाडवून ठेवलेल्यानी. तर घराकडे येताना हे बघा 2 बिडे गावले ह्या पोपळीवरसून. म्हटलं नंतर काढूचे असं म्हणून घराकडे येलेलं आहे, तर कपाळावरसून कोणी उडी घातली. माळका वाटला केळलाच असा, पण मग नंतर बघले तर शेकरं होतं. तर आज सकाळी शेकऱ्याचं दर्शन झालेला. तर घराच्या बाजूच्या माडांचे नारळ काढूचे होते म्हणून आज एक काका इलेले, पण त्यांनी एकाच माडाचं नारळ काढले नाही, कारण त्यांना काहीतरी जाऊचा होता. तर मगीन मी पिशवीत नारळ भरले आणि घरात जायच होते तितक्यात ही म्हस बघ कशी बघी होती. तर म्हशीपासून 4 पावलं लांबसून घरात इलं आहे, पिशवी ठेवली आणि मग खोबरा सुकत घालू गेलेला आहे. तर ह्या पिशवींचा रंग सगळं हातीक लागलेलो. त्याच्यानंतर मग मी इल्ले पोपळीवरचे बेडे काढू. पोपळी चढतलेच होते, पण पोपळी जरा हाईट जास्तच झाली. बिल्कुल रिक्स नहीं लेने का है, पता है. म्हणून काठीन काढलेलेच बरे म्हटलंय आणि मग काठीन बेडे काढूक सुरुवात केलं. तर बेडे काढल्यावर तुम्ही बेड्यांची साईज बघू शकताय किती चांगली असं ती. त्याच्यानंतर मग बेडे पिशवीत भरलेलं आहे आणि जाता जाता मग ही 2 गुडगुडे भेटलेली. तर त्याच्यातला पहिला फोडून बघलाय तर ता खराब निघाला. तर दुसरा बघितले तर ता बरा निघाला. तर आता घराकडे जाऊची वेळ झालेली, कारण 1 वाजत इलेलो. तर घराकडे येऊन बघितले तर आईने आंबे कापलेले आहेत जेवणासाठी. तर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असा तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.